Hello students, once again I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIT. In today's lecture we'll see the methods of triggering in which magnetic pickup, optical and Hall effect. Last lecture ला आपण इग्निशन सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम, कम्प्युटर कंट्रोल आणि डिस्ट्रीब्युटेड इग्निशन सिस्टीम बघितलेला आहे. तर हे पहिला मॅग्नेटिक पिकअप. ठीक आहे. यामध्ये काय असतं, हे परमनंट मॅग्नेट आहे, हा रोटर आहे किंवा रिलक्टर आहे. जसं आपण आता ह्याच्यामध्ये बघितलं इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीममध्ये, तर ॲक्च्युली हे आपण पहिल्यांदा बघायला पाहिजे होतं ट्रिगरिंगचा पार्ट. तर ट्रिगरिंगचा पार्ट पहिल्यांदा बघायला पाहिजे होता, पण आपण बघितलेलं आहे की जसा हे तीत ह्याच्या पॉईंटच्या जेव्हा समोर येईल, तीत जेव्हा ह्याच्या पिकअप पॉईंटच्या जेव्हा समोर येईल तेव्हा ते व्होल्टेज प्रोड्यूस करतं. परत ते पास झालं की व्होल्टेज ऑफ होतं. तर त्यामुळे प्रायमरी सर्किट ऑन ऑफ होत राहते आणि प्रायमरी सर्किट ऑन ऑफ जशी होईल तसं तुमचं तिथं EMF इंड्यूस होतं आणि EMF इंड्यूस झाल्यामुळे प्रायमरी टू सेकंडरी वाइंडिंग हाय व्होल्टेज प्रोड्यूस होतं. तर ते जे सिस्टीम आहे ती म्हणजे ट्रिगरिंग सिस्टीम. आपण बघितलं की डिस्ट्रीब्युशन लेस इग्निशन सिस्टीममध्ये सुद्धा तो इग्निशन कंट्रोल मॉड्यूल होता, त्यामध्ये ती सिस्टीम होत होती. आणि इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीममध्ये हे पिकअप टाईप होतं, रिलक्टर वापरत होतो, रिलक्टर किंवा आर्मेचर म्हणत होतो. तर त्या सिस्टीमला म्हणायचं ट्रिगरिंग सिस्टीम. म्हणजे प्रायमरी टू सेकंडरी वाइंडिंग जे हाय व्होल्टेज इंड्यूस होत आहे, 12 व्होल्टचं जवळपास 50,000 व्होल्टेजमध्ये जे कन्व्हर्जन होत आहे, त्या मेथडला म्हणायचं ट्रिगरिंग सिस्टीम. तर ती आहे मॅग्नेटिक पिकअप. जी आपण बघितली रिलक्टर टाईप, ती म्हणजे ही दिसतं, हे रोटेटिंग रिलक्टर आहे. ठीक आहे. द पिकअप कॉइल कन्सिस्ट ऑफ द लेंथ ऑफ द वायर वाउंड अराउंड द वीक परमनंट मॅग्नेट. दिसतंय इथं. The reluctor, which is timing disc, may be mounted on the distributor shaft. The magnetic pulse generator works on the principle of electromagnetic induction. The magnetic the magnetic field is provided by the pickup unit and rotating time disc provided the movement for the magnetic field requires to induce the voltage. When the main working when the rotating ferrous metal reluctor tooth comes directly in line with the pickup coil. जी पिकअप कॉईल दिसते ही त्या पिकअप कॉईलच्या जेव्हा बरोबर समोर येईल तेव्हा काय होणार आहे, ते व्होल्टेज इंड्यूस होते प्रायमरी वाइंडिंग म्हणजे आपण बघितलेलं. तर इथं काय सांगितलं बघा, पिकअप कॉईल देअर इज अ नॅरो गॅप being created between the two which results in the strong magnetic field allows the primary coil current to flow across the emitter base circuit through the magnetic pickup ground. When the reluctor tooth passes through the center of the magnetic pickup, there is a wide air gap being created which results in the weak magnetic field which reverses the induced voltage and turn off the base of the switching transistor. This is in turn switch off the primary ignition coil circuit. The very rapid cut off the primary current collapses the magnetic field in the ignition coil to produce the high secondary voltage required. जेवढं रिक्वायरमेंट आहे तसं. म्हणजे जेव्हा हेच एकमेकांच्या समोर येईल तेव्हा सर्किट ऑन होणार. सर्किट ऑन झालं, जसा हा पास होईल तर हा गॅप जो आहे तो वाईड गॅप तयार होतोय. वाईड गॅप तयार होईल तसं ते काय होणार, सर्किट ब्रेक झालं. परत ही तूच समोर आलं, तुमचं सर्किट ऑन झालं, परत गॅप झालं, सर्किट ब्रेक झालं. हे जे कंटिन्युअस जसं होत राहते, सडन ऑन ऑफ होत राहते, त्यामुळे EMF इंड्यूस होत आहे आणि EMF इंड्यूस झाल्यामुळे सेकंडरी वाइंडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड जास्त डेव्हलप होत आहे. आपण इथं बघितलं होतं की हा तूथ याच्या समोर आला, तूथ समोर आला की व्होल्टेज इलेक्ट्रॉनिक मॉड्यूलला गेलं, तर ह्यामध्ये हे जे प्रायमरी करंट पास होतो तो बंद झाला. जसा हा पुढे पास होईल, पास झाल्यानंतर इथला व्होल्टेज प्रोड्यूस होणारा बंद झाला, तसंच इथला प्रायमरी सर्किट तुमचं ऑन झालं आणि ऑन ऑफ मुळे प्रायमरी टू सेकंडरी वाइंडिंग हाय व्होल्टेज इंड्यूस होतं. तर याला म्हणले ट्रिगरिंग. हे झाली पहिली मेथड. त्यानंतर पुढची आहे हॉल इफेक्ट स्विच. तर असा हे प्रिन्सिपल आहे हॉल इफेक्ट स्विचचा. यामध्ये सुद्धा असं व्हील असतं, एका साईडला हॉल इफेक्ट युनिट आहे, एका साईडला मॅग्नेट आहे. आणि जसा हा जो ॲरो आहे, रॉड आहे, पिकअप कॉईल हा रोटेट होत असतोय, ॲरो इंडिकेट्स द नॅरो
नॉर्मल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. नॉर्मल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कंटिन्युअस हे कंटिन्युअस जो फ्लो आहे तो चालू राहिलेला आहे. पण जेव्हा हे पिकअप कॉईल मध्ये येईल, पिकअप कॉईल जेव्हा याच्यामध्ये येईल, द ॲरो इंडिकेट्स दॅट हाऊ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर काय लिहिलं फ्लक्च्युएटेड. तिचं तर बघा इथं द परमनंट मॅग्नेट आहे. आता पूर्ण हा मध्ये काहीतरी एक तिथं ऑब्स्टॅकल आलाय. ऑब्स्टॅकल आल्यामुळं जो फ्लो होता तो फ्लो कट झाला. तो फ्लो कट झाला. ॲज द डिस्ट्रीब्युटर रोटेट्स द ब्लॉकिंग द स्लटर ब्लॉक द मॅग्नेटिक फील्ड अँड द करंट स्टॉप फ्लोईंग फ्रॉम द सेन्सर. जसा मध्ये येणार आहे तसं हे ब्लॉक झालं, त्यामुळे करंट फ्लो जो व्हायचा थांबला. परत पास झाल्यानंतर करंट तो फ्लो चालू झाला. परत मध्ये आल्यानंतर परत करंट फ्लो व्हायचा थांबला. असं हे जो प्रायमरीचं करंट ऑन ऑफ होत राहतं करंट फ्लो, त्यामुळं तुमचं इथं प्रायमरी टू सेकंडरी वायंडिंग ट्रिगरिंग होतं हाय व्होल्टेजचं. हे झालं हॉल इफेक्ट स्विच. याचा एक प्रिन्सिपल आहे. आणि त्यानंतर आहे ऑप्टिकल मेथड. तर ऑप्टिकल मेथडमध्ये हा एलईडी आहे, लाईट इमिटिंग डायोड आहे, हा तुमचा इंटरप्टर आहे, आणि हा फोटो ट्रान्झिस्टर आहे किंवा रिसिव्हर आहे. हा रिसिव्हर आहे. इथून लाईट कंटिन्युअस पास होत असतो. लाईट जेव्हा याच्या समोर येईल, इथं बघा वर्किंगमध्ये दिलेलं आहे, ॲज द स्लॉटेड डिस्क रोटेट्स बिटवीन द एलईडी अँड द फोटो सेल द लाईट फ्रॉम द एलईडी shines through the strikes to the slot. The intermittent flashes of the LED are transferred into the voltage pulse by the photo cell. When the voltage signal occurs, the control unit turn on the primary circuit. म्हणजे जेव्हा ही लाईट या फोटो रिसिव्हरवर जेव्हा पडणार, त्या व्होल्टेज ऑन होणार किंवा करंट ऑन होणार, सर्किट ऑन होणार. जेव्हा हा इंटरप्टरमध्ये येणार, हे तुमची लाईट इथंपर्यंत पास होणार नाही आहे, परत करंट जे आहे ते बंद होतंय. परत जसं फिरेल, जेव्हा हे एकमेकांच्या समोर येतील तेव्हा जे करंट परत पास होतोय, परत जेव्हा जे इंटरप्टर येईल तेव्हा परत करंट बंद होतोय. असं प्रायमरी सर्किट ऑन ऑफ होत राहतं. आणि त्यामुळं प्रायमरी टू सेकंडरी वाइंडिंग जे हाय व्होल्टेज आहे ते ईएमएफ जे आहे ते रिड्यूस होतं आणि हाय व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. तर ह्या 3 मेथड्स आहेत. मॅग्नेटिक पिकअप होती, त्यानंतर हॉल इफेक्ट स्विच होते, आणि ही सिंपल ऑप्टिकल मेथड आहे. ऑप्टिकल मेथडमध्ये एक एलईडी आहे आणि हा रिसिव्हर आहे. जेव्हा समोर येतात तेव्हा प्रायमरी सर्किट चालू राहते. जेव्हा बंद परत त्यामध्ये ऑब्स्टॅकल येतं तेव्हा प्रायमरी सर्किट बंद होतं. तर ही झाली ट्रिगरिंग मेथड. ठीक आहे. तर ह्या युनिटमधलं एक पॉईंट राहतोय आपला फक्त टेस्टिंग ऑफ द स्टार्टिंग सिस्टीम, तो आपण नंतर कव्हर करतोय. ठीक आहे. तर त्याचबरोबर आजच्या लेक्चरसाठी सुद्धा आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरपासून मी युनिट नंबर 4 जो आहे तो सुरू करतोय. ठीक आहे. थँक्यू.